श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. फक्त 23 जानेवारीची वाट पहा. चंद्राचे गोचर होताच आयुष्य बदलणार. 3 राशींचे नशीब फलफलणार. चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये कोणाकोणाचे नशीब बदलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 23 जानेवारी रोजी चंद्रदेवाचे गोचर होणार आहे. त्याचा परिणाम एकूण 3 राशींवर पडणार आहे. विशेष म्हणजे या राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. ज्योतिषशास्त्रात चंद्राला शुभ ग्रह म्हटले जाते. चंद्राच्या स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात मोठे चढ उतार होऊ शकतात. येत्या 23 जानेवारी रोजी चंद्रग्रह सकाळी 8:34 गोचर करणार आहे. चंद्राच्या या गोचरमुळे 3 राशींचे नशीब पालटणार आहे. या 3 राशींवर लक्ष्मी मातेची कृपा असेल. चंद्रग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीला चांगला लाभ होईल. वसंत पंचमी तसेच त्यानंतरचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अडकून पडलेली कामे मार्गी लागेल. तसेच माता सरस्वतीचाही तुमच्यावर कृपादृष्टी असेल. विद्यार्थ्यांनी या काळात मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे. चंद्रदेवाच्या गोचरमुळे वृश्चिक राशींच्या लोकांनाही अनेक फायदा होणार आहेत. तुमच्या ज्ञानात वाढ होईल. माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल. अर्धवट राहिलेली अनेक कामे पूर्ण होतील. तसेच या राशींच्या लोकांना भविष्यात लांब यात्रेवर जाण्याचा योग येईल. कामाच्या ठिकाणी देखील अनुकूल स्थिती असेल. फक्त कोणताही निर्णय घेताना थोडी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. चंद्राच्या गोचरमुळे धनु राशीलाही चांगला फायदा होईल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. तुम्ही पत्नी, आई वडील यांना वेळ देऊ शकाल. करिअरच्या दृष्टीने काही सकारात्मक गोष्टी घडतील. कामाच्या ठिकाणी तुमची वाहवा होईल. तसेच पैशाचे नवे स्रोत तयार होतील. नवी गुंतवणूक करण्याचा हा योग्य काळ असू शकतो. आता आपण पाहूया, उद्या माघी गणेश जयंती आहे. तर माघी गणेश जयंतीच्या दिवशी सावधान. माघी गणपतीला या व्यक्तींनी पूजा करणं टाळलं पाहिजे, अन्यथा चूक पडेल महागात. कोणत्या व्यक्तीने पूजा करणं टाळलं पाहिजे? 22 जानेवारी 2026 गुरुवारी माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणपतीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. 22 जानेवारी 2026 गुरुवारी माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणपतीचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला आहे अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र शास्त्रानुसार बाप्पाची पूजा करताना काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. काही विशिष्ट स्थितीमध्ये किंवा विशिष्ट चुकांसह केलेली पूजा फलदायी ठरण्याऐवजी दोष निर्माण करू शकते. चला जाणून घेऊया, माघी गणपतीला गणेश पूजन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि कोणी पूजा करणे टाळावे. माघी गणपतीला या व्यक्तींनी पूजा करणे टाळावे. सुतक किंवा वृद्ध असलेल्या व्यक्ती, ज्याच्या कुटुंबात अलीकडेच कोणाचे निधन झाले आहे किंवा ज्याच्या घरी बाल जन्माला आले आहे, त्यांनी अशा काळात बाप्पाची मूर्ती स्पर्श पूजा करू नये. शास्त्रात अशा काळात देवपूजेचे मनाई आहे. तामसिक आहार घेणाऱ्या व्यक्ती, जर तुम्ही या दिवशी मांस, मदिरा किंवा लसूण कांद्यासारखे तामसिक पदार्थाचे सेवन केले असेल तर अशा अशुद्ध स्थितीत गणेश पूजन करू नका. बाप्पाला सात्विकता प्रिय आहे, त्यामुळेच उपवास करून किंवा सात्विक राहून पूजा करावी. सुतक पाळणाऱ्या स्त्रिया, मासिक पाळीच्या काळात महिलांनी गणेश मूर्तीला स्पर्श करणे किंवा प्रतिष्ठापना करणे टाळावे. अशा वेळी घरातील इतर सदस्यांनी पूजा करावी. तसेच चंद्रदर्शन टाळणाऱ्या व्यक्ती, गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते.
पौराणिक कथेनुसार चंद्राने गणपतीच्या रूपाची थट्टा केली होती म्हणून बाप्पाने त्याला शाप दिला होता. जो कोणी चतुर्थीला चंद्र पाहतो त्याच्यावर खोटा आळ येतो. त्यामुळे चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर पूजेचा संकल्प करू नका. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की 23 जानेवारीची वाट पहा. चंद्राचे गोचर होताच 3 राशींचे आयुष्य बदलणार. कोणत्या आहेत 3 राशी आपण त्या पाहिल्यात. तसेच गणपती बाप्पाची पूजा करताना, मागे गणेश चतुर्थीची पूजा करताना कोणते नियम पाळावेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.